नमस्कार, मानदेश टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण सध्या मानगंगा नदीवरती आहोत। जिथं आपण उभा राहिलो ती पळशीची हद्द आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता। मानगंगा नदी ओव्हरफ्लो झाले, तुडुंब भरून वाहते आणि 8 दिवसापासून या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे इथे एक घटना घडली। पळशी गावातील नवनाथ पाटोळे हा तरुण काल रात्री लग्न कार्याच्या जेवणासाठी बाहेर गेला होता आणि बंधाऱ्यावरून चालत येत असताना त्याचा पाय घसरला आणि अद्याप त्याचा शोध लागला नाही। याची नोंद मसवड पोलीस स्टेशनमध्ये झाली आणि मसवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी तसेच मान प्रशासन हे सकाळपासून इथं तळ ठोकून आहे। आसपासचे पळशीच्या पंचक्रोशीतील लोक देखील हे घटना बघण्यासाठी आलेले आहेत। त्याचा शोध सुरू आहे। आपण तहसीलदार यांच्याशी बोललो आहे। त्यांनी सुद्धा आवाहन केलं आहे की पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र पूर आलाय आणि नागरिकांनी काळजी घ्यावी। जे शोध कार्य करत होते ते कर्मचारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सकाळपासून कालपासून शोध मोहीम सुरू आहे, काय नेमकं? आता आपण बऱ्यापैकी शोध मोहीम सुरू केलेलीच आहे, परंतु काय झालेलं आहे की गढूळ पाणी आणि पाण्याचा पण फ्लो जास्त आहे, तर त्यामध्ये आपण पाहणी करतोय। आता आपला शोध मोहीम चालू आहे, कारण 24 तास झाले नाही, त्यामुळे काय अजून बॉडी कुठं निदर्शनास आली नाही। बघूया, आपल्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण त्याप्रमाणे आपण शोधून जेवढे लवकरात लवकर काढतील तेवढं आपण करूया शोध। पंचक्रोशीतील नागरिक भरपूर प्रमाणात जमा झालेले आहेत। नमस्कार, काल संध्याकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वय वर्ष 28 हे पळशी गावचे रहिवासी झाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या झाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मसवड नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे। गेल्या 4-5 दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्या कारणाने नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे। वाढलेल्या पाणी पातळीमुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये, याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत। आपलं जीवन हे अनमूल्य आहे, त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये अशा प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। आवाज मानदेशाचा, मानदेशातील प्रत्येकाचा, मानदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।